हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे आमच्या एपी स्टडी स्टेशन या यूट्यूब चॅनल. तर आपण रेशो आणि प्रपोर्शन हा टॉपिक चालू केलेला आहे. तर त्यातील आपण पार्ट 1 घेतलेला आहे. आज पार्ट आपण 2 घेणार आहोत. तर बघा, जे कोण आपल्या चॅनलवर नवे आले असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतरांनाही शेअर करा. तर बघा, मागील व्हिडिओमध्ये आपण जवळपास किती क्वेश्चन्स घेतलेत बघा. तर आज आपण ताच व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. तर बघा, आता काय म्हटलं रे, आपला पुढचा टॉपिक काय येणार आहे? पुढचा टॉपिक काय? आता एखाद्या संख्येमध्ये बेरीज केली किंवा एखाद्या संख्येमध्ये एक संख्या मिळवली किंवा एखाद्या संख्येत एक वजा केली तर त्यांचे येणारे नंतर प्रमाण हे प्रपोर्शन मध्ये येते. म्हणजे काय म्हटलं रे, प्रपोर्शन आफ्टर ऍडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन. काय म्हटलं? प्रपोर्शन आफ्टर ऍडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन. म्हणजे काय म्हटलं रे, आता समजा आपल्याला चार संख्या दिल्यात, ए, बी, सी आणि टी. म्हणजे एखादी संख्या यामध्ये ऍड केली, समजा एखादी संख्या आपण ऍड केली, प्रत्येकात समान संख्या ऍड केली तर हे प्रपोर्शन मध्ये येतात. बरोबर? म्हणजे प्रपोर्शन मध्ये येतात तर हे प्रपोर्शन मध्ये येतात असं त्यांनी सांगितलं. किंवा एखादी संख्या आपण वजा केली तर अधिकच्या इथं समजा ए मायनस एक्स असेल, ए प्लस ए मायनस एक्स असेल, किंवा इथं बी मायनस एक्स येणार, इथं काय येणार सी मायनस एक्स आणि इथं काय येणार डी मायनस एक्स. असं केलं किंवा अधिक केलं किंवा वजा केलं तर त्यावेळी ते संख्या प्रपोर्शन मध्ये येतात. म्हणजेच काय रे, एक उदाहरण तुम्हाला मी इथं दाखवतो बघा. तर उदाहरणानुसार तुम्हाला कळून जाईल की नेमकं काय म्हणायचं. तर बघा, आता ऍडिशन म्हणजेच काय म्हटलं रे, ए अधिक एक्स, बी अधिक एक्स, सी अधिक एक्स आणि डी अधिक एक्स. तर आपल्याला यामध्ये काढायची काय व्हॅल्यू असते रे, एक्सची व्हॅल्यू काढायची. म्हणजेच काय मांडले रे, ए अधिक एक्स छेद बी अधिक एक्स बरोबर काय येते रे, सी अधिक एक्स आणि डी अधिक एक्स. मग डी ए बी सी डी काय आहेत रे, ही चार व्हेरिएबल्स आहेत आपली, म्हणजे चार वेगवेगळ्या संख्या आहेत. मग काय म्हटलं रे, हे सध्या प्रपोर्शन मध्ये आहेत का रे? नाही आहे. प्रपोर्शन म्हणजे ज्यावेळी समानुपात मध्ये कधी येणार आहे, प्रमाणात कधी येणार, ज्यावेळी यांच्यामध्ये एक्स ही संख्या मिळवली जाईल आपली, त्यावेळी ही प्रमाणात येऊन जाईल. तर त्यानुसार आपल्याला एक्स ची व्हॅल्यू यामध्ये असल्या गणितामध्ये एक्स ची व्हॅल्यू आपल्याला विचारली जाते. किंवा एखादा काय होते रे, आता ऍडिशन झाले, इथं काय, इथं अधिक करायचं आहे म्हणजे वाढवायचं आहे, इथं काय करायचं आहे, अधिक करायचं आहे. म्हणजे कुठली संख्या अधिक करायला लागणार आणि इथं कुठली संख्या आपल्याला वजा करावी लागणार ते यामध्ये सांगितले. मग वजा करायचा फॉर्म्युला काय रे, ए वजा एक्स छेद बी वजा एक्स बरोबर काय येणार आहे, सी वजा एक्स छेद डी वजा एक्स. कळालं का तुम्हाला कसं करायचं आहे? म्हणजे हे दोन फॉर्म्युला, मग या दोन्ही मध्ये काय म्हटलं रे, ही संख्या वजा तरी केल्यावर प्रपोर्शन मध्ये येईल किंवा संख्या अधिक तरी केल्यावर प्रपोर्शन मध्ये येईल. तर अशा वेळी कोणती संख्या आपण अधिक केली ते आपल्याला काढायचं असते, किंवा वजाबाकीमध्ये कोणती संख्या आपण वजा केली ती काढायची. म्हणजे असल्या याच्यात काढायची की आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची, नेमकं एक्स काय येते हे काढायचं असते. असल्या टाईपचे प्रश्न खूप पेपरला पडतात, त्यामुळे हे प्रश्न खूपच इम्पॉर्टंट आहेत परीक्षेच्या दृष्टीने. त्यामुळे सर्वांनी आता आपण डायरेक्ट बेसिक कन्सेप्ट तर आपली झालेला आहे. आता आपण काय करूया, डायरेक्ट आपण प्रश्नाकडे जाऊया, जेणेकरून तुम्हाला प्रश्न कळून जाईल की नेमकं काय म्हणायचं आपण. तर बघा, आता तुम्हाला एक उदाहरण देऊन दाखवतो. म्हणजे उदाहरण दिलं की तुम्हाला काय होईल की कन्सेप्टच पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. तर उदाहरण काय आहे तर बघा, तुम्हाला लिहून दाखव. समजा आपलं ए आणि बी ची व्हॅल्यू एकाच दोन आहे, सेम आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलाय तोच आपण घेऊया इथं. आणि बी आणि सी ची व्हॅल्यू काय म्हटलं रे आपल्याला, बी आणि सी सुद्धा आपलं प्रमाणातच आहे. समजा बी आणि सी सुद्धा आपण प्रमाणात आहे समजा, तर ह्याची पण व्हॅल्यू काय येणार आहे आपली, आता प्रमाणात आहे परंतु आपण व्हॅल्यू जर असं प्रमाणात आहे पण आपण व्हॅल्यू मोठी घेऊया. म्हणजे काय घेऊया, 4/8 घेऊया. म्हणजे हे पण एकाच दोन येते बरोबर, अशी व्हॅल्यू घेऊया. मग ए म्हणजे काय, माझा ए आहे, हा म्हणजे काय माझा बी आहे, हा म्हणजे काय माझा सी आहे आणि हा म्हणजे काय माझा डी आहे. बरोबर, इथपर्यंत तरी सर्वांना कळाले काय आहे. एक आपण वेगळ्या स्लाइड मध्ये घेऊया जेणेकरून हे तुम्हाला कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. तर थांबा एक मिनिट, तुम्हाला तर बघा, एक नवीन स्लाइड मी तुम्हाला ऍड करून दाखवले. मग आपण चार व्हॅल्यू त्यामध्ये घेऊन घेऊया. म्हणजे काय येणार आहे, ए बी
सी आणि डी आहेत समजा. मग ए बी आणि बी सी प्रमाणात आहेत म्हणजे एकाच दोन आहे आणि ते समजा आपण 4-8 मध्ये घेऊया म्हणजे काय येणार आहे एकाच दोन मध्येच येणार. दोघांचा रेशो समान आहे करे तर समान आहे म्हणजे काय म्हणू शकतो आपण ए छेद बी बरोबर सी छेद डी म्हणू शकतो आपण. बरोबर. समजा आता गणितामध्ये फायदा कुठं होतोय बघा. समजा मी काय केलं ए अधिक सी केलं समजा मी आणि बी अधिक डी केलं तर प्रपोर्शन मध्ये येईल का रे तर येते का बघूया आपण. 1+4 किती येणार रे 5. बी अधिक डी किती येणार रे 2+8 किती येणार रे 10. म्हणजे यांचं पण प्रपोर्शन आलं का रे 1/2. हा म्हणजे हे सुद्धा फॉर्म्युल्यामध्ये इम्प्लिमेंट होतं म्हणजे ए अधिक सी आणि बी अधिक डी हा सुद्धा यामध्ये इम्प्लिमेंट होतोय. तसंच बघा आता आपण काय करूया सी मधनं ए वजा करूया म्हणजे काय करूया सी मधनं ए वजा करूया आणि डी मधनं बी वजा करूया. तर हे सुद्धा इम्प्लिमेंट होते का रे तर बघूया होते काय. सी मधनं ए वजा केला म्हणजे काय करणार मी 4+1 केला आणि इथे काय केला 8+2 केलं तर काय येणार रे 4+1 केलं 3 आणि 8+6 1/2 म्हणजे या दोन्ही मध्ये पण हे अप्लाय होतं. त्यामुळे हे दोन्ही फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा दोन्ही पण तेच येणार आहे. मग समजा आता आपल्याला संख्या अशा दिल्यात तर इथं बघा संख्या समजा अशा दिल्यात म्हणजे काय ए अधिक एक्स ते काय म्हटले बी अधिक एक्स बरोबर काय येणार आहे सी अधिक एक्स आणि डी अधिक एक्स म्हणजे कुठली संख्या मिळवली आपण एक्स संख्या प्रत्येकात मिळवली. मग आता कुठली पण संख्या जरी आपण मिळवली कमी केली तर ती हे हा रूल फॉलो करणार का नाही रे हा रूल फॉलो करेल. परंतु आपल्याला कुठली संख्या मिळवली त्यामुळे इथं अधिक आहे अधिकचा तर आपण फॉलो घेऊ शकत नाही आपण वजाचा घेऊन बघूया वजाच्याला फॉलो होईल का ते तर होईल बघा. सी अधिक एक्स दिले वजा काय म्हणले त्यांनी ए अधिक एक्स आहे कारण वजाबाकी मध्ये म्हटले म्हणून मी ब्रॅकेट टाकला. इथे काय येणार आहे डी अधिक एक्स वजा बी अधिक एक्स बरोबर कारण ही ए बी सी डी ची आपण व्हॅल्यू इथं जशी घेतलेली होती ही टोटल व्हॅल्यू म्हणजे माझी असणार आहे ए प्लस एक्स म्हणून धरले म्हणून आपण असं लिहून घेतलं. मग इथं फायनल व्हॅल्यू काय येणार आहे सी प्लस एक्स वजा ए कारण ब्रॅकेटच्या बाहेर वजा आहे म्हणून आणि तो वजा एक्स छेद काय येणार रे डी प्लस एक्स वजा बी आणि वजा एक्स. इथं बघा एक्स ला एक्स कट होतो इथं पण बघा एक्स ला एक्स हा कट झाला अधिक वजा म्हणून काय येणार आहे सी वजा ए आणि डी वजा बी. इथं हे इम्प्लिमेंट होऊ शकतं ज्यावेळी आपल्याला प्रमाण डायरेक्ट काढू शकतो. अधिक मध्ये काय होणार आहे इथं अधिक अधिक दोन्ही होणार मग 2 एक्स राहणार मग एक्स राहिला की आपल्याला कन्सेप्ट करता येणार नाही. त्यामुळे ही कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला गणिताच्या माध्यमातून ही कन्सेप्ट क्लिअर होईल. मी दाखवतो बघा कसं करायचं. आता बघा आपल्याला काय म्हटले 3, 11, 4, 14 या संख्यांना प्रमाणात आणण्यासाठी सध्या प्रमाणात आहेत का रे ती नाही आहेत आपल्याला प्रमाणात आणायचं आहे. आणण्यासाठी त्यामध्ये आपल्याला कोणती संख्या मिळवली पाहिजे म्हणजे प्लस केली पाहिजे कोणती संख्या आपल्याला अधिक करायला पाहिजे म्हणजे काय म्हणले त्यांनी 3 + x आपण 11 + x बरोबर काय येणार रे 4 + x आपण काय येणार रे 14 + x. आता कुठली संख्या मिळवल्यावर हे बरोबर येईल. असले गणित सोडवण्यासाठी सर्वप्रथम आपण ऑप्शनचा वापर करून घ्यायचा कारण ऑप्शन वरनं सुद्धा हे गणित डायरेक्ट सोडवून दिलेलं असतं कारण आपल्याला संख्या कोणती मिळवावी असं म्हटलेलं आहे. डायरेक्ट आपण ऑप्शनची मदत करून घेऊ. मग ऑप्शनच्या मदतीने कसं सोडवणार रे आपण हे गणित बघा. आता समजा आपण पहिला 2 टाकून बघूया 2 टाकून बघूया 2 टाकल्यावर काय ना 3 + 2 5 11 + 2 किती रे 13 इकडे किती आला रे 4 + 2 6 आणि 14 + 2 16 आले का रे प्रमाणात 5 13 दोन्हीकडे समान समान यायला पाहिजे. समान समान येते का रे याला जरी भाग घालवला मी काय येणार 3 × 8 येईल याला काय भागच जायचंय म्हणजे हे प्रमाणात याला काय नाही म्हणजे पहिला ऑप्शन माझं चुकीचं ठरलं. आता परत आपण दुसरा ऑप्शन टाकून बघूया. दुसरा ऑप्शन काय होणार रे एक आता टाकून बघूया आपण ना 1 टाकून बघूया मग काय येणार 3 + 1 4 11 + 1 12 बरोबर काय येणार रे 4 + 1 5 आणि 14 + 1 किती रे 15 बरोबर 4 + 1 5 आणि 14 + 1 किती रे 15 आलं. मग काय येणार रे उत्तर तर बघा इथं आलं का रे बघा समान आलं का बघा 1/3 मध्ये आला आणि हा सुद्धा 1/3 मध्ये आला म्हणजे दोन्ही समान समान आलं म्हणजे उत्तर काय येणार माझा पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. आता समजा आपल्याला कन्फर्मेशन नाही आहे तर आपण बाकीचे ऑप्शन सुद्धा तुम्हाला चेक करून दाखवतो बघा. इथं ते टॅली होत नाहीत बघा 3 + 3 6 11 + 3 14 आलं बरा 4 + 3 7 आणि 14 + 3 17 याला काय कशाने भाग जातो याला भाग आला तर काय येणार 3 7 येईल
बाकी कशाने भाग जातो का रे? नाही. मग इक्वल झालं का? नाही. म्हणजे हे पण उत्तर येत नाही. बघा ऑप्शन वरनं तुम्ही दाखवतोय तुम्हाला कसं येते बघा. 4 7 11 4 15 4 अधिक 3 7 आणि 14 3 14 4 18 बरोबर. 14 4 18 येते का रे समान? नाही येत. म्हणजे हे पण चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शनच्या मध्येून सुद्धा या प्रश्नात तुम्ही डायरेक्ट टॅकल करू शकताय. मग असल्या वेळी समजा असं सुद्धा तुम्हाला आलं नाही तर कसं सोडू शकतो आपण? एक अजून एक पद्धत आहे, त्यानुसार तुम्हाला मी दाखवतो बघा. काय करणार आपण? मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलंय त्या पद्धतीने आपण सोडवायचं. म्हणजे काय रे, मगाशी मी काय सांगितलं तुम्हाला, सी वजा ए हा बरोबर डी वजा बी शी बरोबर असणार. म्हणजे सी वजा ए म्हणजे हा माझा काय असणार? ए असणार. हा माझा बी आहे, हा माझा सी आहे आणि हा माझा डी आहे. मग मगाशी मी काय म्हटलं, प्रमाण काय येणार रे? समजा आपण ए छेद बी जरी घेतला आणि आपण समजा इथं असं केला सी मायनस ए आणि डी मायनस बी केला तर यांचं सुद्धा प्रमाण समान यायला पाहिजे होतं. मग ए म्हणजेच काय रे माझा? ए म्हणजेच काय माझा? 3 अधिक एक्स आहे. बी म्हणजेच काय माझा? 11 अधिक एक्स आहे. बरोबर. कारण एक्स मिळवल्यावर प्रमाणात होईल ना ते, असं म्हटलं त्याने एक्स मिळवल्यावर प्रमाणात होणार. मग हे डायरेक्ट आपल्याला ह्यानुसार या फॉर्म्युल्यानुसार डायरेक्ट त्याचं प्रमाण येते. मग प्रमाणाला तर काय येणार बघा, सी वजा ए काय येणार आहे? 4 वजा 3 बरोबर. डी म्हणजे काय? 14 वजा किती आहे? 11 म्हणजे किती आलं रे बघा? 1/3 आलं बरोबर. मग आता हे जर तुम्ही डायरेक्ट करू शकता का नाही? तिरकस गुणाकार करून सुद्धा तुम्ही एक्स काढू शकता. तर बघा कसं काढायचं? 3 त्रिक 9 अधिक 3 एक्स बरोबर काय येणार? 11 अधिक एक्स बरोबर. इथपर्यंत सर्वांना काय आलं? 11 अधिक एक्स आलं. मग इकडे बघा, इथं 3 एक्स मधनं हा एक्स गेला, राहिले किती इथं? 2 एक्स. 11 मधनं 9 गेलं, राहिले किती? 2. मग एक्स बरोबर काय रे? 2 भागिले 2 म्हणजे काय आलं रे? 1 आलं. बघा इथं सुद्धा 1 आलं. असं सुद्धा तुम्ही या प्रश्नाचं बरोबर उत्तर काढू शकताय. म्हणजे काय करायचं रे? सी अपॉन ए, सी वजा ए छेद डी मायनस बी हे केलं तर तुमचं डायरेक्ट गुणोत्तर येऊन जाते. गुणोत्तर आलं की हे इक्वेशन टाकायचं आणि तुम्ही डायरेक्ट उत्तर काढून घ्यायचं आहे. कळालंय काय सर्वांना कसं सोडवायचं आहे गणित? तुम्ही पहिला सर्वप्रथम डायरेक्ट विचारलं तर ऑप्शन सोडू शकताय, नसेल विचारलं तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे गणित सोडवू शकताय. तर बघा इथंपर्यंत बघा, तिथं पण तसंच म्हटलंय. मग परत आपण कसं सोडवणार आहे? आपलं पद्धत काय आहे? 2 अधिक एक्स करणार मी पहिला आणि 3 अधिक एक्स ए आणि बी चं लिहून घेणार आणि नंतर यांची वजाबाकी करणार. यांची वजाबाकी किती आली रे? 30 मधनं 2 गेलं किती राहिले? 28 आणि 35 मधनं 3 गेलं किती राहणार रे? 32. यांचा रेशो काढल्यावर किती येणार रे? 4 न भाग जातो का नाही रे? जातोय. घालवा. 708 आला बरोबर. मग 708 आला तर आता याला गुणाकार करायचं इकडं, याला इकडे करा बरोबर. म्हणजे काय येणार इथं बघा, 8 दुनी 16 अधिक 8 एक्स बरोबर काय येणार आहे? 7 त्रिक 21 अधिक 7 एक्स बरोबर. हा 7 एक्स इकडे ठेवा म्हणजे काय येणार? 8 एक्स वजा 7 एक्स बरोबर काय येणार? 21 वजा 16 बरोबर. 8 एक्स मधनं 7 एक्स गेले, राहिले किती रे? नुसता एक्स राहणार बरोबर. 21 मधनं 16 गेले, राहिले किती रे? 5 येणार उत्तर बरोबर. उत्तर किती येणार आहे आपलं? उत्तर आपलं 5 येऊन जाईल. ऑप्शन मध्ये 5 दिलेलं नाही आहे. तर बघा परत एकदा आपण चेक करून घ्या कुठं आपलं कॅल्क्युलेशन कुठं मिस झालंय का, तर बघून घ्यायचं. असल्यावेळी ज्यावेळी ऑप्शन कुठलाच मॅच झाला नाही तर ऑप्शन आपण एकदा क्रॉस व्हेरीफाय करून घ्यायचं. बघा 8 दुनी 16 8 एक्स बरोबर. 7 त्रिक 21 7 एक्स बरोबर. हा इकडे गेला किती येणार रे? 8 एक्स मध्ये 7 एक्स गेला बरोबर येणार. 21 मधनं 16 गेले, राहिले किती रे? 5 एक्स येणार. 5 म्हणजे एक्स बरोबर किती येणार आहे माझा? एक्स म्हणजे माझा बरोबर 5 हे बरोबर उत्तर येईल. म्हणजे पर्याय क्रमांक आपण सुद्धा ई लागलेला आहे तर 5 हे उत्तर आहे. समजा आपल्याला वाटलं की बाबा माझं 5 उत्तर चुकीचं आहे असं जर मला वाटत असेल तर काय करा? प्रत्येक संख्येत 5 मिळवा. 2 अधिक 5 किती रे? 7. 3 अधिक 5 किती रे? 8 बरोबर. इथं काय येणार रे? 30 अधिक 5 किती रे? 35 आणि 35 अधिक 5 किती रे? 40 बरोबर. मग बघा हे पण 708 आला. 5 न भाग घालवायला 708 708 म्हणजे उत्तर काय येणार आहे माझं? 5 हे माझं बरोबर उत्तर आहे. तर ऑप्शन मध्ये काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक झालेले आहे त्यामुळं पर्याय 5 हे प्रश्नाचं बरोबर उत्तर येऊन जाईल. तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे कसं सोडवायचं. आपण डायरेक्ट पद्धतीनं सोडू शकतो किंवा डायरेक्ट आपण यात बेसिक तुम्हाला अधिक करून सुद्धा मी दाखवलं की बाबा येऊन जाते असं सुद्धा. कळाले का तुम्हाला कसं सोडवायचं आहे? तर बघा जे कोण आपल्या चॅनलवर नवे आले असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर बघा इथं पण सेमच गणित दिले बघा, सेम तसंच आहे. इथं वजा करून घ्यायचं. आपण मगाची पद्धत काय वापरली रे? 21/22 लिहिणार मी
इथं काय म्हटलं रे, कोणती संख्या वजा करावी असं म्हटलं, कोणती संख्या वजा करावी. मग समजा मी वजा एक्स केलं आणि मी वजा एक्स केलं, बरोबर. कोणती संख्या वजा करावी म्हणजे काय करणार आता मी, आता सी मायनस ए करणार. मी काय करणार, 60 वजा 21 आणि ते काय करणार 64 वजा 22 करणार, बरोबर. 60 मधनं 21 गेले, राहिले किती रे 39 आणि 64 मधनं 22 गेले, राहिले किती रे 42, बरोबर. मग कशाने भाग जातोय, 3 भाग जातोय का नाही रे, जातोय. 13 त्रिक 39, 14 त्रिक 42, बरोबर. इथपर्यंत का आलं. मग परत तिरकस गुणाकार करा, याला हा गुणाकार करा, खालच्याला हा गुणाकार आणि वरच्याला हा गुणाकार, तिरकस गुणाकार करा. इथं मांडून घ्या जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. जे 13:14 असेल घ्या, म्हणजे ह्याला इकडे गुणाकार करा आणि ह्याला इकडे गुणाकार करा. मग करा, काय येणार रे, 14 गुणिले 21 वजा 14 एक्स बरोबर काय येणार रे 13 गुणिले 22 वजा 13 एक्स. इथंपर्यंत कळालं तुम्हाला सर्वांना कसं करायचं आहे. मग काय येणार इथं 14 गुणिले 21 करा, 14 1 14, आजचा आला 1, 28 आणि 1 29, बरोबर. यांचा गुणाकार आला वजा इकडच्याचा गुणाकार इकडे, इकडे आपला अधिक आहे, इकडे वजा करा. 13 दुनी 26, याचा गुणाकार करून घ्या. 26 7 आले 2, 26 आणि 2 28, बरोबर. इथं काय येणार आहे वजा, इथं 13 एक्स आहे आणि इकडं वजाचा इकडे गेल्यावर काय होणार आहे अधिक 14 एक्स होणार. म्हणजे इकडे किती राहिला माझा एक्स राहणार 84, 86 आणि 94 किती येणार रे, किती येणार 86 आणि 94 किती येणार रे 4 आणि 4 8, म्हणजे उत्तर काय येणार माझा पर्याय क्रमांक सी 8 हे माझ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. मग इथं ऑप्शन मध्ये कुठं 8 आहे का रे, नाही आहे, तर याला आपण 8 करून घेऊया. पर्याय क्रमांक सी, प्रिंटिंग मिस्टेक केल्यामुळं ऑप्शन जुळत नाही आहे, परंतु पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल 8. तर कसं येणार, आता समजा तुम्हाला 8 चुकीचं वाटलं, मग आपण बेसिक पद्धतीनं आपल्या उत्तरावर आपला कॉन्फिडन्स पाहिजे. तर इथं ऑप्शन शक्यतो चुकीच दिलेले आहे, तरी पण आपण इथं चेक करून तुम्हाला मी दाखवतो की काय आहे ते उत्तर. बघा आता, बघा आपल्याला 8 वजा केले, 21 वजा 8 केल्यावर बरोबर यायला पाहिजे. इथं काय येणार 22 वजा 8 करा, बरोबर. इथं काय येणार रे 60 वजा 8 करा आणि इथं काय येणार 64 वजा 8 करा. मग काय येणार रे 21 मधनं 8 वजा केले किती राहणार रे 13 राहणार. इथे किती येणार रे 14 येणार. इथे किती येते बघा 8 वजा केलं किती येणार रे 52 येणार. आणि इथे किती येणार रे 8 वजा केल्यावर 56 येणार. पहिला भाग जातो का रे 13 चोक 52 आणि 14 चोक 56, बरोबर. म्हणजे 13 चे 14, म्हणजे हे प्रश्न आपलं बरोबर उत्तर आहे. म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं 8 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आणि टायपिंग मिस्टेक करून प्रश्न ऑप्शन मध्ये चुकीच दिलेलं आहे, परंतु उत्तर हे आपलं करेक्ट 8 येऊन जाईल. तर बघा आपल्या बेसिक पद्धतीने आपण सोडून घ्यायचं, या पद्धतीने सोडवला की तुमचं कुठलंच गणित चुकणार नाही आहे. आणि काही उदाहरणं घेऊया जेणेकरून तुमची बरोबर उत्तर येऊन जातील. आता इथं काय म्हटलं बघा, परत लहानात लहान कोणती संख्या वजा करावी, येणारी संख्या प्रमाणात असतील. आता दरवेळी आपण प्रत्येक ऑप्शन चेक करण्यापेक्षा आपण डायरेक्ट मांडून घेतलेलं कधी पण सोपं पडते. मग काय करणार 14/36, इथं काय वजा संख्या करायची म्हणून वजा एक्स बरोबर काय येणार आहे 20 - 14 आणि ते काय येणार आहे 54 - 36. इथपर्यंत तरी सर्वांना कळालेलं आहे. 20 - 14 किती तरी 6 येणार, 54 - 36 किती येणार आहे 18 येणार, बरोबर. इथपर्यंत सर्वांना कळालं. मग काय येणार आहे याचं उत्तर 1/3 मध्ये यायला पाहिजे. मग 1/3 करा, हे 3 ला इकडे गुणाकार करा, वरती गुणाकार आणि खाली 14 तरी किती येणार आहे 42 वजा 3x बरोबर किती येणार आहे 36 वजा x, बरोबर. महिला इकडे घालवा, 42 वजा 36 इकडे करा आणि वजा x अधिक 3x इकडे करा. मग काय येणार आहे 42 वजा 36 किती राहणार आहे 6, इथे किती राहणार 2x आणि x बरोबर किती आला रे 6/2, म्हणजे उत्तर किती आलं रे 3. मग काय येणार पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर येऊन जाईल. सर्व गणिताला एकच टाईप आपल्याला फॉर्म्युला लावायचा. फॉर्म्युला म्हणजे काय, जे आपलं बेसिक आहे तेच लावला की आपलं प्रत्येक गणित उत्तर येऊन जाईल. यामध्ये कसं आहे आपल्याला ही संख्या विचारली, काय काय करतात याच्या पुढच्या पण स्टेप विचारतात. तर ते बघा पुढच्या स्टेपला काय करायचं आहे. तर बघा आता बघा गणित अजून कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे.
तर बघा जसं जसं पुढे पुढे जाईल तसं गणित आपलं कॉम्प्लिकेटेड होत जाणार आहे. तर सर्वांनी लक्ष देऊन व्यवस्थित ऐका म्हणजे तुमचं गणित कधी चुकणार नाही. मग सेम आपण फॉलो करून घ्यायचं आहे. 24 40 म्हटले तर काय म्हटले, प्रत्येक संख्येतून x वजा केला म्हणजे प्रत्येक संख्येतून x वजा केला. ए आणि बीचं घ्यायचं, नंतर काय करायचं रे, ह्यात नाही वजा करा 33 वजा 24, ह्यात नाही वजा करायचं 57 वजा 40. बरोबर. 33 मधून 24 गेले, किती राहिले रे 9. 40 मधनं ये 57 मधनं 40 गेले, राहिले किती रे 17. बरोबर. इथपर्यंत झालं. तेव्हा त्या संख्याप्रमाणे तर आपल्याला व्हॅल्यू पण बघा कसं विचारले, 5x अधिक 12 चे 4x अधिक 12 चे असलेले गुणोत्तर विचारले. तर बघा तुम्ही कसं अवघड प्रश्न केलेला आहे त्यांनी बघा. मग आता काय करणार, आपल्याला इथं गुणाकार करून घ्यावं लागणार, त्याशिवाय उत्तर येणार नाही. 14 गुणिले 17 वजा 17x बरोबर किती येणार आहे, 40 गुणिले 9 वजा 9x. बरोबर. मग 17 चोक 68, 17 चोक 68 8 येणार, 40 6, 17 दोन्ही 34 आणि 6 किती रे 40, 408 आलं, वजा 17x. नाही वजा लिहिण्यापेक्षा आपण याला हे लिहिण्यापेक्षा आपण याला काय करूया, हे 408 तर याचं आलेलंच आहे, आपल्याला ह्याचा वजा करून घेऊया. मग 40 गुणिले 9 किती रे, 9 चोक 36, 360 किती रे माझा 8 आहे. बरोबर. इथं पण काय आलं, इथं काय येणार वजा 9x, इथं अधिक वजा 17 होतं, इकडे गेल्यावर अधिक 17 झालं. इथंपर्यंत काय आलंय सर्वांना. मग 408 मधनं 360 वजा करा, उत्तर किती आलं रे 48 येणार. 17 मधनं 9 गेले, किती राहणार रे 8x राहणार, म्हणजे x बरोबर काय येणार रे 48/8, म्हणजे x बरोबर किती आला माझा 6 आला. इथंपर्यंत काय आलं, कारण उत्तर सप्लाय करे एवढ्यातच नाही, त्याने अजून पुढे विचारले आपल्याला. मग ह्याची व्हॅल्यू काढा. आता ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे 5x, म्हणजे काय येणार आहे 5 गुणिले 6 अधिक 12 रेस टू 4 गुणिले 6 अधिक 15 असं विचारले त्यांनी. मग 5 × 30 अधिक 12 किती रे 42, आणि ते काय 24 अधिक 15 किती येणार रे 39. मग काय येणार रे 14 त्रिक 42, 3 3 न घालवा, 3 गुणिले 14 केले, 3 13, 13 त्रिक 39, म्हणजे काय येणार उत्तर 14/13. म्हणजे बघा त्याने उत्तर प्रश्न कसा कॉम्प्लिकेटेड करत चालले. आतापर्यंत आपल्याला फक्त त्याने एक्स विचारत होते, आता एक्सच्या पुढच्या स्टेप त्याने विचारत चालले प्रपोर्शन मध्ये. त्यामुळे हे गणित परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्वाचे आहेत. त्यामुळे ह्या टाईपचे प्रश्न तुम्ही खूप सोडवा, हे प्रश्न खूपच IMP प्रश्न आहेत, असे प्रश्न पेपरला खूप पडतात. त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला आले पाहिजेत, कसे सोडवायचे ते तुम्हाला माहित पाहिजेत. तर बघा आता प्रश्न अधिक कॉम्प्लिकेटेड होत चालले. आता बघा काय म्हटलंय, 22 26 19 21 या प्रत्येक संख्येत आपण काय x मिळवायचा आहे म्हणजे प्लस केलाय, तेव्हा या संख्या येणाऱ्या संख्या प्रमाणात होतात.